आज चिमणीच्या पप्पांचा बर्थडे होता. त्यांच्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी आम्ही गेलो होतो सिंधुरी ज्वेलर्समध्ये. कारण बाप लेकीला खुश ठेवायची जिम्मेदारी माझी आहे. जास्त काही नाही, पण छोटी छोटी स्वप्न पूर्ण करायचं काम चालू आहे माझं. त्यातलंच माझं एक खूप मोठं स्वप्न मी पूर्ण करणार होते चिमणीच्या पप्पांचं. मला चिमणीच्या पप्पांना कानातल्या बाल्याने अंगठी करायची होती. कारण चिमणीच्या पप्पांच्या बाल्यानं आम्ही पैशाच्या अडचणीमुळे मागे मोडल्या होत्या. पण आज आनंद एकाच गोष्टीचा आहे की मी माझ्या स्वतःच्या कमाईतून एवढे सगळं घेत आहे. आणि स्वतः कमवून ना फॅमिलीची सगळी स्वप्न पूर्ण करणं ना, त्याच्यात एक मज्जाच वेगळी आहे. आता काही लोकांच्या साठी ह्या गोष्टी ना एकदम नॉर्मल असतील, पण मिडल क्लास लोक ना छोट्या छोट्या गोष्टीमध्येच ना आनंद मानतात. जे सुख बंगल्यात नसतं ना, ते गरीबाच्या झोपडीत असतं. माझं तर एकच स्वप्न आहे की चिमणीची चिमणीच्या पप्पांची ना दोघांची स्वप्न पूर्ण करायची. कारण मी जे काही आज करते ना, त्यामध्ये सगळ्यात मोठा सपोर्ट ना मला चिमणीच्या पप्पांचा आहे. आणि माझं काय, त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा हसू बघूनच ना मी खुश होऊन जाते. आता इथे सगळ्या गोष्टी बघायचं काम चालू होतं, पण चिवताई काय केलं, गप्प बसत नव्हती. मग तिला खेळवत खेळवत सगळ्या गोष्टी बघत होतो. काय नाही मॅडमचा आगाऊपणा वाढलाय अजून काय. मग फायनली चिमणीच्या पप्पांना बाल्या, मला डेली वेअर साठी एक कानातलं आणि चिमणीच्या पप्पांच्यासाठी अंगठी, एवढं सगळी शॉपिंग केली होती आज. नंतर सिंधुरी ज्वेलर्स यांच्याकडून ना एक मस्त असं गिफ्ट सुद्धा भेटलं होतं. आणि नंतर चिमणीच्या पप्पांना मोबाईल घ्यायचा होता म्हटलं, त्यांनीच गेले होते घेण्यासाठी. आणि ते व्हिडिओ काढून आणायचा, ते फोटो घेऊन आले होते. तर आज मी त्यांचं अजून एक स्वप्न पूर्ण केलं होतं. आयफोन 12 मिनी घेऊन दिला होता. आणि हा मोबाईल त्यांचा इतका फेवरेट आहे की पन्नी पण लगेच लावली होती त्यांनी. मी आणि शंकर तर येता येता आपलं केक घ्यायला घुसलो होतो. आता एवढी सगळी स्वप्न एका दिवशी पूर्ण केली होती. राहिला होता आता तो बर्थडे सेलिब्रेशन. मग काय केक चूज करायचं काम चालू होतं. मला तसा चॉकलेट केकच आवडतो, त्यामुळे चॉकलेट केक घेऊनच घरी आलो. आणि घरी आल्या अनबॉक्सिंग करायला घेतलं. दम नाही ना निघत काय दिलं असेल, पण काय निघणार हेच निघालं. तर नवरात्रीसाठी ना आमच्या मंडळाची मीटिंग आयोजित केलेली होती. तिथं गेलो होतो, तर चिमणीचं असं काय चालू होतं. आणि नवरात्रीमध्ये ना तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ सुद्धा बघायला भेटणार आहे. तसेच आज नवसाचे गणपती सुद्धा बसले होते. मग तिथेच ना प्रसादाला गेलो होतो सगळे. आणि गावाकडं ना हे गणपती नाहीत बसत, इथं मुंबईला बसतात. संकष्टी चतुर्थीला असतात आणि नवसाचे गणपती बोलतात त्याला. इथे पप्पांच्या बर्थडे साठी मॅडमना रेडी केलं होतं, तर मॅडमचा आज अजिबातच मूड नव्हता. कारण आम्हाला बर्थडेचं सेलिब्रेशन करायला ना 11:30 वाजल्या होत्या आणि मॅडमचं झोपाचं टाइम झालेलं होतं. मग काय पटकन सेलिब्रेशन करायचं काम चालू केलं. भावड्याने 2 केक आणले होते, मी 2 केक आणले होते. मग काय पटकन केक कट करून घेतला आणि चारायचं काम चालू केलं. फोटो काढायसाठी प्रत्येकानं आपापला नंबर लावला होता. मग आमचा नंबर सगळ्यात लास्टला होता. आणि ते पप्पांना चिमणीसोबत फोटो काढायचं होतं, पण चिमणीनं काय काढूनच नाही दिले. आणि नवऱ्याकडे जाऊन शांतपणे बसली होती. आमचा भातचा ह्या भातचा म्हटल्यावर झाला की जावई बापू. चिमणी हसावी म्हणून सगळ्यांचे असे काही प्रयत्न चालू होते, पण शेवटपर्यंत ना मॅडमचा मूड काय चांगला झालाच नाही. कारण झोपे पुढं आणि भुके पुढं ना चिमणी कुणाचं काय चालूनच देत नाही. आणि हा पप्पा नावाचा केक ना चिमणीकडून होता बरं का पप्पांना. मग काय दिवसभर एवढी धावपळ करून शेवटी बर्थडे सेलिब्रेशन झालं.